भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आहे. या जयंतीच्या निमित्तानं आज आपण भाषण पाहणार आहोत. मात्र मी असं सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र, यांचं कार्य आणि राज्यघटनेची निर्मिती, याचबरोबर या देशासाठी दिलेलं योगदान हे सारे एका भाषणामध्ये मावणं हे कठीण आहे. आणि एका भाषणामध्ये त्यांच्या चरित्राचा पूर्णपणे वेध घेता येणार नाही. यानंतर सुद्धा आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाषण करू त्यावेळेला ते भाषण कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हे भाषण तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणत्याही व्यासपीठावर ते भाषण करता येईल इतका सोप्या आणि साध्या पद्धतीने हे भाषण मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तर आपण पाहूयात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचे भाषण. नमस्कार. भारताला राज्यघटनेसारखा महान ग्रंथ देणारे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक चिंतनशील व्यक्तिमत्व होते. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क अशा कितीतरी गोष्टी राज्यघटनेनं आपल्याला बहाल केल्या. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर मी आज करणार आहे. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बालपणी वडील रामजी बाबा यांनी बाबासाहेबांवर वाचन संस्काराचे संवर्धन करण्याबाबत कोणतीच कसर सोडली नाही. पैशाचं कोणतंही कारण न सांगता हवी ती पुस्तकं त्यानं उपलब्ध करून दिली. भीमरावांच्या जन्मानंतर आईचं निधन झाल्यानं आई भीमाबाई यांचा फारसा सहवास त्यांना लाभला नाही. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर वडील रामजी बाबा यांनी पालक म्हणून आपली जी भूमिका ती चोखपणे बजावली. आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा, चिकाटीचा प्रत्यय भीमाच्या लहानपणापासूनच वडिलांना आला होता. इयत्ता 10वीत असताना तथागत गौतम बुद्ध यांचं चरित्र भीमाच्या हाती पडलं. बुद्धांच्या चरित्र वाचनानंतर डॉक्टर आंबेडकर यांना जीवनात काय करायचं याची दिशा मिळाली. नंतरच्या काळात त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाबद्दल होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी कार्य केलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो घेणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून दलित वंचित समाजाला शिक्षणाची गरज असल्यानं त्यांना शिक्षित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, शिक्षण माणसाच्या सुधारणेचा मार्ग आहेच, पण शिक्षणाबरोबर माणसाचं शीलही सुधारलं पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. खरं तर नंतरच्या काळात बाबासाहेबांनी विलक्षण असा व्यासंग केला. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व मिळवलं. गुजराती, पाली, बंगाली, संस्कृत, कन्नड, जर्मन आदी भाषा अवगत केल्या. उत्तम राहणीमान, शिस्त तसेच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं अशा संपादन केलेल्या पदव्या हे सार विलक्षण असं होतं. भारतीयांना अभिमान वाटावा अशी आणखी एक गोष्ट म्हणजे बुद्धिमान विद्यार्थी म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात लावण्यात आलेल्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात वर असलेलं नाव त्यांच्या व्यक्तित्व व व्यक्तिमत्वाचे पैलू ठळक करणारं व इतरांना प्रेरणा देणारही ठरलं. पुढे 1950 मध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध जनसंघाची स्थापना केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण असे योगदान दिलं. मानवाधिकार, दलित आणि दलित आदिवासींचा मंदिर प्रवेश, पिण्याचं पाणी, अस्पृश्यता, जात यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांचं निर्मूलन या मानवी हक्कांसाठी मनुस्मृती दहन 1927, महाड सत्याग्रह 1928, नाशिक सत्याग्रह 1930, येवला की गर्जना 1935 यासारखी अनेक आंदोलनं त्यांनी केली. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीची जबाबदारी पार पाडली. तत्पूर्वी राज्यघटना निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे झाले. यानंतर 7 सदस्यांची मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं. मसुदा समितीने तयार केलेला राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत मांडण्यात आला.
या घटना निर्मितीसाठी 60 पेक्षा अधिक देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला. डॉक्टर आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी राज्यघटनेची निर्मिती झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा कायदा म्हणून कार्यरत झाली. अर्थात राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजेच 1082 दिवस इतका कालावधी या संविधान निर्मितीला लागला. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 63,96,729 रुपये 50 पैसे एवढा खर्च झाला. भारतीय मूळ राज्यघटनेमध्ये एकूण कलम 395, 8 परिशिष्ट व 22 विभाग आहेत. सध्या परिस्थितीनुसार त्या कलमांमध्ये व परिशिष्टांमध्ये बदल होत आहे. मुंबई तरुण भारत आणि नेतृत्व विकास जनसंपर्क या पुस्तकात याचे संदर्भ आहेत. डॉक्टर आंबेडकर यांच्या साऱ्या सत्कार्यात पत्नी रमाई यांनी आपल्या निष्ठेनं, त्यागानं आणि कष्टानं स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. मुंबईत राजगृह हे बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. तथापि थोर विद्याप्रेमी असणारे डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे 50,000हून अधिक पुस्तकांचा संग्रह होता. यामध्ये मराठी, गुजराती, इंग्रजी, फ्रेंच, उर्दू, जर्मनी, पारशी अशा अनेक पुस्तकांचा समावेश होता. अमोघ वक्तृत्व आणि कुशल नेतृत्वाचे धडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं. महापरिनिर्वाण दिन म्हणून हा दिवस सुद्धा आज देखील साजरा केला जातोय. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला झकडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापुरीस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे, अशा कितीतरी अंगानी बाबासाहेबांनी हयातभर अविरत असं कार्य केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. खर तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं हे भाषण तुम्हाला कोणत्याही व्यासपीठावर करता येऊ शकेल आणि अनेक महत्वाचे मुद्दे या भाषणामध्ये आहेत. मात्र मी स्वतःही मान्य करेन, तुम्हालाही सांगेन की अवघ्या 1 तासाच्या, 15 मिनिटाच्या किंवा 20 मिनिटाच्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा वेध घेणं हे खूप कठीण आहे. परंतु तरी सुद्धा जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. भारतीय संविधान निर्मिती, त्याचबरोबर मानवी मूल्यांसाठी त्यांनी केलेलं काम, वेगवेगळ्या घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं योगदान हे लोकांच्या समोर पुन्हा एकदा यावं, त्याचं स्मरण व्हावं आणि नव्या पिढीसाठी ते अनुकरणीय ठरावं, याच्यासाठी मी हे भाषण तुमच्यासाठी तयार केलंय. परंतु मी तुम्हाला जाताना असंही आवाहन करेन की आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी भाषण करू, वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख करू. तो करण्याचा अधिकार तुम्हाला सर्वांना आहे. मात्र मी तुम्हाला अशी विनंती करेन की ज्या संविधानावर आपण बोलतो, ज्या संविधानावर हा देश चालतो, ज्या संविधानाच्या प्रत्येक कलमांचा संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने दिला जातो, हे संविधान मात्र आपल्या प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आपण हा तरी संकल्प करू की ज्यांच्या घरामध्ये संविधान नाही त्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक तरी संविधानाची प्रत ठेवावी. या पद्धतीचं मी आव्हान आपल्याला करेन. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करेन, त्यांच्या विचारांचं स्मरण करेन. धन्यवाद. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक महापुरुषांचं भाषण मी सचिन वायकोडे या माझ्या युट्यूबवर अपलोड करत असतो. तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देत असतो. आणि खरंच तुम्हाला भाषण आवडलं असेल, तुम्हाला अशीच वेगवेगळी भाषणं बघायची असतील, आणखी काही तुम्हाला प्रेरक व्हिडिओ पाहायचे असतील तर निश्चितपणेच सचिन वायकोडे या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. धन्यवाद.